रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अलिबाग मुरुड तालुक्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. अलिबाग मुरुड तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. अलिबाग मुरुड तालुक्यातून शिवसेना उमेदवार घवघवीत यश संपादित करतील असेही तालुका प्रमुख शंकर गुरव व तालुका प्रमुख नौशाद दलवी यांनी स्पष्ट केले आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलिबाग मुरुड या तालुक्यांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काय रणनीती असेल? येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांकरता अलिबाग आणि मुरुड या मतदारसंघामधून जास्तीत जास्त जिल्हा परिषदचे कॅन्डिडेट उमेदवार आणि पंचायत समितीकरता जास्तीत जास्त उमेदवार आम्ही स्वबळावरती उभे करण्याचा प्रयत्न करणार आणि ते निवडून आणण्याचा निश्चितच प्रयत्न करणार असा एकंदरीत आमचा सगळ्यांचाच निश्चय आहे. बोलणी पूर्णत्वास गेलेली नाही, बोलणी चालू आहे आणि म्हणूनच म्हटलं की नेत्यांच्या आदेशानुसार सुद्धा काही गोष्टी वर खाली कराव्या लागल्या किंवा तडजोड करावी लागली. त्या मानसिकतेमधून सुद्धा आम्ही सगळे पदाधिकारी असणार आहोत. परंतु ते करत असताना पक्षावरती संघटनेवरती आमच्यावरती कुठेही अन्याय होणार नाही याची सुद्धा निश्चितच आमच्याकडून दखल घेतली जाईल. आजच्या घडीला आपली कोणत्या पक्षाबरोबर चर्चा सुरू? मुळात महाविकास आघाडी म्हणून शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस पक्ष यांच्याबरोबर आहे, त्याचबरोबर मनसे आणि एकंदरीत अशी चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून किती जागांवरती दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अलिबाग तालुक्यात केला आहे? मुळात अलिबाग जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचे जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वबळावर लढण्याच्या भूमिकेत आता तरी आहे. परंतु पक्षाचा आदेश आला की बाबा आपल्याला युती आघाडीमध्ये जर सामावून जायचं असेल तर सीट मागं पुढे आपल्याला करायला लागतील. त्या पद्धतीने आम्ही करू, अन्यथा स्वबळाच्या भूमिकेवर आम्ही सीट लढवणार. परिषद निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 2 जागा स्वबळावर लढली आणि दोन्ही जागांवरती विजय प्राप्त केला. तर हाच पॅटर्न कुठे आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये चालवणार आहोत? आपण प्रश्न हा चांगला विचारलेला आहात. मुळात नगरपालिकेला महाविकास आघाडी म्हणून आम्ही जात असताना आम्हाला मित्रपक्षांनी कुठेही सामावून घेतलं नाही. आमची जास्त सीटची अपेक्षा नव्हती, फक्त एक सीटची अपेक्षा होती की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हावर आम्हाला एक सीट मिळावी. परंतु मग शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षाने आम्हाला सामावून न घेतल्यामुळे आम्ही 2 सीट तिथे भरल्या. पण दोन्ही सीट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने, आमच्या सर्वांच्या मेहनतीने ह्या 2 सीट आपण त्या नगरपालिका निवडून आल्या आणि 100% निकाल हा आपण शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लावून दाखवला. एकीकडे नगरपालिकेत 100% स्ट्राईक रेट लावला असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आपण किती जागांवरती यश मिळवलं अशी एक तालुका प्रमुख म्हणून आपल्याला अपेक्षा आहे? नक्कीच. बघा, जसं आम्ही नगरपालिकेला लढलो तोच पॅटर्न आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदला लावणार आहोत आणि ज्या जागा भरणार त्या जागा नक्कीच विजय करणार हा निश्चय आम्ही सर्वही बांधलेला आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 आणि पंचायत समितीच्या 4 जागा आहेत. एकीकडे महाविकास आघाडी 2 जागा वाटपाची चर्चा आणि एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वबळावर लढेल अशीही चर्चा आहे. तर तालुका प्रमुख म्हणून आपली भूमिका काय आहे? मुरुड तालुक्यातून 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या ज्या सीट आहेत, तालुका प्रमुख माझी हीच इच्छा आहे की घटक पक्ष जे असतील त्यांनी बरोबर यायला हवंय आणि बरोबर येऊन ह्या निवडणुकीला आम्हाला सामोरं जायला हवंय. परंतु शिवसेनेला कमी लेखून जर कोणी तशा पद्धतीने प्रयत्न करत असेल तर आम्ही स्वबळावर लढण्याची सुद्धा तयारी ठेवलेली आहे. आम्ही स्वबळावर सुद्धा लढण्यासाठी तयार आहोत आणि ज्या पद्धतीने अलिबागमध्ये नगरपालिकेमध्ये शिवसेनेनं जो करिश्मा केला आणि आमचे संदीप पालकर हे जायंट किलर ठरले, तशाच पद्धतीने मुरुडमध्ये सुद्धा आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढवून जायंट किलर ठरू ही मला पूर्णपणे खात्री आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत 2 पैकी 1 जागा शिवसेनेने जिंकली होती. प्रशांत मिसाले सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते. मग असे एक जिल्हा परिषद सदस्य असतानाही शिवसेनेला कमी लेखण्याची जी आपण सगळं होतं ते का ती परिस्थिती आहे?
दुर्दैव खरं म्हणजे हा प्रश्न खूप चांगला आहे. हा दुर्दैव आहे की शिवसेनेची रणनीती जी आहे ही ग्रासरूटची रणनीती असते, ग्राउंड रूटवरती आम्ही काम करत असतो आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की राजश्रीताई मिसाळ आमच्या या मागच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि आता सुद्धा ते आम्हाला 100% खात्री आहे की ते जिल्हा परिषद सदस्य होणार आणि पुढे जी ओपन मधली सीट आहे राजपुरी गणातली ती सुद्धा सीट आम्ही लढवून त्या सीटवरती आम्ही निर्णायक विजय घेऊ याची मला खात्री आहे. आणि ज्या पंचायत समिती 4 ज्या पंचायत समिती आहेत त्याच्यामध्ये आमची बाजू खूप चांगली आहे. पण घटक पक्ष जे आमचे पक्ष आहेत, मग शेका पक्ष असेल, काँग्रेस असेल, शरद पवार गट असेल, मनसे असतील, या सगळ्यांनी मिळून जर ह्याच्यामध्ये प्रयत्न केले आणि आम्ही एकत्र लढलो तर चांगला विजय येईल आणि चांगल्या पद्धतीने आम्ही इथे विजय संपादित करू शकतो. अन्यथा एकला चलोरीची आमची भूमिका कायम आहे आणि आम्ही सोबत लढण्याची आमची तयारी आहे. त्या अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अलिबागमध्ये या विधानसभा मतदारसंघात काय रणनीती असेल? अलिबाग विधानसभामध्ये जी आमची जिल्हा परिषदेची रणनीती असणार आहे ती नगरपालिकेत अलिबागमध्ये जे आम्ही पॅटर्न राबवलेला आहे तोच पॅटर्न आम्ही जिल्हा परिषदेमध्ये राबवणार आहोत. अलिबाग नगरपालिकेत आम्ही 100% रिझल्ट दिलेले आहे. आम्ही 2 सीट उभ्या केल्या, 2 सीट निवडून आणल्या. तसंच आम्ही जिल्हा परिषदेमध्येही आम्ही 3 ते 4 उभ्या करू आणि ते 3 ते 4 उभ्या केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या त्याच्या 2 सीट आम्ही जिल्हा परिषदेच्या 100% निवडून आणू आणि 4 पंचायत समिती कोणत्याही परिस्थितीत निवडून आणू. हाच आमचा अलिबाग पॅटर्न नगरपालिकेचा जिल्हा परिषदेमध्ये राहणार आहे.